माझं प्रेझेंटेशन तसं छोटंसंच आहे, but it will give a fair idea about what is stock market. Regarding investment is a big issue, so we can have it sometime later. And why we should go for the stock market? That's a basic answer which I put it in two parts. So I will go with the stock market and investment. Brief about stock market. Stock market हा कसा आला, किती वर्ष झाली आणि हे कशी सुरुवात झाली. What is stock? Stock हा असतो काय? Please allow me to read also. Stock is a share in ownership of a company. Stock represents a claim on the company asset and earning. तुम्ही जो शेअर घेता किंवा स्टॉक घेता याचा अर्थ आहे त्या कंपनीचे जेवढे ऍसेट्स आहेत आणि अर्निंग्स आहेत त्याच्यामध्ये तुमची हिस्सेदारी. इफ आय एम करेक्ट इन मराठी. What is stock market? Stock market is a place where shares of the publicly listed companies are bought and sold. Who first started the stock market? The first modern stock trading market was created in Amsterdam. When the Dutch East India Company was the first publicly traded company to raise the capital, the company decided to sell stock and pay dividends of the shares to the investor. In 1611, the Amsterdam Stock Exchange was created. ही जी कंपनी होती ही ट्रेडिंग करायची आणि आपले जहाज बनवायची. तर त्या जहाज बनवायला त्यांना पैसा जो पाहिजे होता त्याच्याकरता त्यांनी आपले शेअर विकले आणि इन्व्हेस्टमेंट लोकांकडनं घेतली जहाज बनवण्याकरता आणि ती ट्रेडिंग करायची, इकडून तिकडे जायचं आणि ते जहाजामध्ये आणायचं. दॅट वॉज द फर्स्ट 1611 मध्ये. And the second stock exchange, I will not say second, but the New York USA Stock Exchange was started in 1792 historically. And I will talk about India. The history of the share market of the India dates back in 1875. The name of the first share trading association in India was Native Share and Stock Broker Association, which later came to be known as the Bombay Stock Exchange (BSE). NSE, the National Stock Exchange, since 1994 is working in Mumbai with the electronic trading of shares started. 92 ला NSE आणि BSE ला इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग शेअरिंग जे पहिल्या अगोदर जे करत होतो ते आपण शेअर मार्केट मध्ये हात वरती करायचा आणि खाली करायचा, त्यांचे गेस्चर असायचे की मी हे विकले मी हे घेतले. त्याच्यामध्ये दोन असतात, BSE ला सेन्सेक्स चालतो आणि निफ्टीला हे दोन इंडेक्स असतात. त्याच्या बाबतीत सांगतो. सेन्सेक्स इज द स्टॉक मार्केट इंडेक्स दॅट कंपनीज ऑफ 30 लार्जेस्ट ज्यांचं ऍसेट असतं, जसं रिलायन्स आहे, एअरटेल आहे, ज्यांचं खूप जास्त ऍसेट आहे, त्या वरच्या 30 कंपन्या त्याचं इंडेक्स अनालिसिस आणि त्या कंपन्याप्रमाणे आपल्याला शेअर मार्केटची व्हॅल्यू असते ती वर खाली. तर शेवटच्या वरच्या 30 कंपन्या लार्जेस्ट अँड मोस्टली ऍक्टिव्हली ट्रेडेड स्टॉक्स इन द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्याला आपण सेन्सेक्स जे BSE चं असतं ते सेन्सेक्स म्हणतात आणि NSE ला निफ्टी जे आहे ते याच्यामध्ये असतं. इज द मार्केट इंडेक्स कन्सिस्ट ऑफ 50 वेल एस्टॅब्लिश अँड फायनली साऊंड कंपनी लिस्टेड इन द नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ह्या दोन्ही BSE आणि NSE मुंबईला आहेत आणि NSE मध्ये 50 असतात, 50 कंपन्यांचे, आणि बॉम्बे BSE ला 30 कंपन्यांचे असतात. आणि जे स्टॉक मार्केट बाबतीत आपले मिथ्स आहेत की आपल्याला वाटतं स्टॉक मार्केट काय आहे, 5 मिथ्स असतात स्टॉक मार्केट बघता. स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग इज लाईक अ गॅम्बलिंग. आपण म्हणतो की हा जुवा आहे. द सेकंड, द स्टॉक मार्केट इज एक्सक्लुसिव्ह फॉर द एक्सपर्ट. यू कॅन मेक मनी बाय इन्व्हेस्टिंग ए लॉट ऑफ मनी. खूप पैसा पाहिजे आपल्याला स्टॉक मार्केट मध्ये लावायला. High risk means high returns in the stock market. You should just try my hand at the stock market investment. हे मिथ्स आहेत, ते सगळे खोटे आहेत. खूप पैसा लागत नाही, खूप एज्युकेशन लागत नाही, स्टॉक मार्केटचं खूप ज्ञान आपल्याला पाहिजे असं आवश्यक नाहीये. याचं उत्तर आहे, कंक्लुजन याचं म्हणजे असं आहे की स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्स द शेअर ऑफ
शेअर ऑफ होमवर्क अँड प्रिपरेशन. थोडासा अभ्यास आपल्याला करावा लागतो, खूप जास्त करायची आवश्यकता नाही. Once an investor can overcome this, they can utilize the wealth creation potential of the market. All it takes to get started: research, develop some simple strategies and open an online trading account and a demat account. या दोन वस्तू आपल्याकडे असल्या तर आपण स्टॉक मार्केट मध्ये आरामात जाऊ शकतो. खूप आपल्याला वाचायची आवश्यकता नसते. तुमची स्ट्रॅटेजी काय आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथे जा. तुमची रिस्क मॅनेजमेंट काय आहे की तुम्हाला वाटतं की पैसा मी चांगल्या कंपनीत लावून इथे पैसा माझा कमी नाही झाला होते, पण शेअर मार्केट असं असते की जेवढी तुम्ही रिस्क घ्याल तेवढाच पैसा बनतो. स्टॉक मार्केटचे जे अनालिसिस असतं, म्हणजे आपण स्टॉक घ्यायला असतो तर त्याच्यामध्ये दोन टाईप असतात. एक तर असते टेक्निकल अनालिसिस आणि दुसरं असते फंडामेंटल अनालिसिस. तर टेक्निकल अनालिसिस बहादुर साहेब घेतील माझ्या नंतर, पण मी माझा फोकस हा याच्यामध्ये केलाय फंडामेंटल अनालिसिस मध्ये. तर फंडामेंटल अनालिसिस असतं काय की त्याचं मी माझा विश्वास आहे की मी आज शेअर घेतले ते 5 वर्षानंतर मला विकायचे आहेत किंवा 2 वर्षानंतर मला विकायचे आहेत आणि मला दररोज हेडेक नको यार ह्या शेअरची प्राइस उद्या किती झाली, परवा खाली आला की नाही आला. पण माझं हेडेक मला नको, मला 5 वर्षानंतर ते पाहायचं की शेअर किती वाढलेले आहेत. तर त्याच्याकडे आपल्याला ते घेण्याकरता आपल्याला फंडामेंटल अनालिसिस करायची फार आवश्यकता असेल, त्याच्यानंतर आपण शेअर घेऊ शकतो. याच्यामध्ये खूप प्रकारचे असतात की आपल्याला काय बघितलं पाहिजे कंपनीमध्ये जे आपण शेअर घ्यायचे असले तर त्याच्यामध्ये मोजक्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहे की कंपनी स्ट्रक्चर अँड रेव्हेन्यू. म्हणजे कंपनीचं जे असते रेव्हेन्यू जनरेशन म्हणजे सेल्स किती होतो आणि आपण तो रेव्हेन्यू जनरेशन कसा असतो हे एक मुख्य असते. जर कंपनी पैसेच नाही बनवत इज नो पॉइंट. दुसरा आहे कंपनी प्रॉफिट ओव्हर द इयर्स. जर कंपनी प्रत्येक वर्षाला प्रॉफिट बनवत असली 15% रिटर्न असते कंपनीला, तर आपल्याला ते बघावं लागते की कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये त्यांनी लॉस केलं की प्रॉफिट केलं. रेव्हेन्यू ग्रोथ ओव्हर द इयर्स. त्या कंपनीचा समजा 100 रुपये पुढल्या वर्षी येतं तर त्याचा रेव्हेन्यू 150 झाला पाहिजे त्याच्यानंतरच्या वर्षात, त्याच्या नंतर 200 झाला पाहिजे. तसंच प्रॉफिट पण त्या कंपनीचं वाढलं पाहिजे. कंपनीज डेट. समजा एक कंपनी आहे आणि ती 200 करोडची कंपनी आहे आणि ती समजा 200 कोटीच्या वर जर कर्ज घेतलं तर ती कंपनी डुबणारच. म्हणून तिचं आपल्याला एक डेट पाहावं लागतं की त्या कंपनीवर उधार किती आहे. रेट ऑफ टर्नओव्हर. रेट ऑफ टर्नओव्हर म्हणजे त्या कंपनीमध्ये किती पैसा ते बनवतात. आणि त्याच्यानंतर आपण एक बघतो की फंडामेंटल अनालिसिस करायला आपल्याला काय काय क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह टाईपच्या 2 वस्तू असतात. आपलं जे क्वांटिटेटिव्ह आहे त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग द बिझनेस म्हणजे हे कंपनी जे काम करते तिचा बिझनेस काय आहे. समजा एखादी कंपनी असती रिलायन्स इंडस्ट्रीजचा मेजर चंक ऑफ पेट्रोकेमिकल्स आहे, तो आपल्याला बिझनेस समजायला पाहिजे की कंपनी काय बनवते आणि कुठे विकते आणि हिचा रेव्हेन्यू जनरेशन कसा होतो. The first is to qualify analysis the business. We have to check the products, promoters and the competitors of the company. या 3 वस्तू बघणं फार आवश्यक आहे. ह्या कंपनी एक बनवून आली तिचे कॉम्पिटिटर कोण आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असते त्या कंपनीची मोठ असते. मोठ म्हणजे त्या कंपनीची स्ट्रेंथ असते की तिला कॉम्पिटिटर जास्त नाही आहे म्हणजे ती कंपनी जास्त प्रॉफिट बनवेल फ्युचर मध्ये. दुसरं असतं क्वांटिटेटिव्ह, ज्याच्यामध्ये कंपनीचा आपल्याला जो डाटा असतो तो अनालिसिस करावा लागतो. तो डाटा काय आहे त्याचं बिल लिहिलेलं आहे की as there is a long list of companies in the stock exchange, we can easily use financial ratios for quantitative analysis to select the healthy companies from the stock market and we can check the following. मी 4-5च नोट केले आहे. त्याच्यामध्ये असतं की EPS, अर्निंग पर शेअर. समजा मी त्या कंपनीचा शेअर घेतला तर त्या कंपनीच्या शेअरवर मला किती अर्निंग मिळत आहे आणि कुठे पाहिजे नंतर मी सांगतो. हे लिस्ट नाही केले कारण प्रेझेंटेशन फार छोटं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर प्राइस टू अर्निंग. हा पी रेशो खूप जास्त असला 30च्या वर तर ती आपल्याला समजायची की हा शेअर महाग आहे आणि तो पी रेशो जर 30च्या जवळपास असला तर आपल्याला हे कळावं लागतं की कंपनीचा जो शेअर आहे तो रिझनेबल फेअर व्हॅल्यू प्रमाणे आहे.
रिटर्न ऑन इक्विटी आपल्याला हे बघावं लागते की ह्या कंपनीचा आपल्याला 15% प्रॉफिट बनवून राहिली की नाही वर्षानुवर्षे. जर समोर जात असेल तरच आपण बघायचं. त्यानंतर डेब्ट इक्विटी रेशो हा 0.5 इज प्रिफर्ड, ज्याच्यामध्ये डेब्ट आणि इक्विटी म्हणजे आपली कंपनीची व्हॅल्यू किती आहे आणि कंपनीवर उधारी किती आहे, जर हा 0.5 च्या कमी असला तर कंपनी ओके टू बाय. कारण कंपनीला नेहमी कॅपिटल उभं करावं लागतं. कंपनी अशी सामोर जात नाही आणि कॅपिटल उभं करणं म्हणजे डेब्ट असतं. तर त्याच्यामुळे कंपनी ते डेब्ट आपल्याला 0.5 पेक्षा कमी असलं तर छान असतं. करंट रेशो ग्रेटर दॅन 1 इज प्रिफर्ड, म्हणजे ह्याच्यामध्ये पण करंट रेशो बघावं लागेल की तुम्हाला की हा 1 पेक्षा जास्त आहे की कमी आहे, पण 1 पेक्षा जास्त असलं पाहिजे. नेक्स्ट. त्याच्यानंतर प्रॉज आणि कॉन्स काय असतात फंडामेंटल अनालिसिस मध्ये, की लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह असतं. म्हणजे फंडामेंटल अनालिसिस आपल्याला वेळ लागतो आपल्याला की खूप म्हणजे अनालिसिस करायला डाटा, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक प्रॉज आहे आणि काही कॉन आहे. म्हणजे कॉन्स कोणते की याला खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. हा डाटा तुमच्या जवळ मिळाला तर त्याला इट्स व्हेरी लॉंग प्रोसेस. प्रॉजचा दुसरा आहे की इन्फॉर्म डिसिजन, आपल्याला माहित असतं की आपल्याला सगळं डाटा आपल्याकडे आहे, तेव्हाच आपण हा कॉल घेऊ शकतो की मला ही कंपनी घ्यायची आहे की नाही आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, आणि ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये आपण एक बघतो की याच्यामध्ये व्हॅल्यू जे असते त्या शेअरची व्हॅल्यू हे आपल्याला कमी भावात मिळत आहे की नाही मिळत. पण आपण जे फंडामेंटल अनालिसिस करतो तर याचं आपल्याला एक बघावं लागते की ह्या शेअरचा भाव मला कमी भावात मिळतो की जास्त भावात मिळणार आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याकरताच आपण फंडामेंटल अनालिसिस करतो. नेक्स्ट क्वेश्चन. कंक्लुजन आहे की फंडामेंटल अनालिसिस सर्व ॲज अ रोबस्ट टूल. हे आपल्याला जे आहे हे आपल्याला खूप चांगलं एक माहिती देतं त्या कंपनी बाबतीत आणि त्याच्यावर आपण कॉल घेऊ शकतो. आणि फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस आहे. जर तुम्हाला दोन्ही गोष्टी येत असतील तर तो तुम्ही शेअर्स नक्कीच आपल्याला टेक्निकल अनालिसिस सांगेल की हा भाव कधी किंवा काल म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये खाली चालला आणि तुम्ही कॉल घेऊन त्या शेअरला खाली पकडू शकता. फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस काही कंपॅरिझन आहे ते क्लिअरली नाही आहेत, पण एक आपण फोकस नाही ठीक आहे काढलेलं. नेक्स्ट जो हे हिस्टॉरिकल सेन्सेसचा डाटा आहे. आपण जर बघितलं की 1984 ला कुठे होता सेन्सेक्स, म्हणजे हा आपण 100 पॉईंट म्हणतात ना तिथे होता हा, आणि आता हा सेन्सेक्स जवळपास 70,458 वर गेला आहे. तर हा सेन्सेक्स जो आहे हा वाढतच चालला आणि इथे तुम्ही बघत आहात की इथे हा ड्रॉप आहे आणि इथे आहे. तर हा 2008 ला आलेला आहे. तर हा लेमन ब्रदर्सचा आहे जेव्हा होतो, आणि हा इथे करोनाचा आहे 1920 ला. तर हे दोन ड्रॉपच्या शिवाय हा कर्व वाढतच चाललेला आहे. कुठे करेक्शन वगैरे येत असतं पण मेजर इथेच आहेत. आणि हा निफ्टीचा आहे की कुठे कुठे काय झालं होतं कोणत्या कोणत्या वर्षी. जसं इथे जीएसटी इम्प्लिमेंटेशन झालं, मार्केट एकदम खाली आलं होतं. इथे आपण बघतो ब्लॅक संडे म्हणजे ते 2008चा जून 21 ला हा इथून शेअर सगळा खाली गेला होता. इट इज अ पिक्टोरियल व्ह्यू, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो की शेअर कुठे काय काय पडलं होतं. जसं इथे पडलेलं आहे तिथे कोविड-19 झालं होतं. नेक्स्ट. आपण एक गोष्ट बोललो होतो की आपल्याला शिक्षणाची फार आवश्यकता आहे. तर हे भारतातले लोक आहेत ज्यांनी $1 बिलियन वर पैसा बनवलेला आहे. आणि त्यांचं एज्युकेशन बघा. राकेश झुंझुनवाला आताच वारला, 1 वर्ष झाले असतील किंवा 6 महिने झाले. तो चार्टर्ड अकाउंटंट होता. रामदेव अग्रवाल हा पण चार्टर्ड अकाउंट. पराग पारेख मास्टर डिग्री इन कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स. विजय केडिया बीकॉम होता. हा ला ग्रॅज्युएट आहे वेलियात. रमेश दमानी हा HR चा माणूस आहे
आणि हा राधाकृष्ण दमानी यांनी 7.1 बिलियन बनवले, हा फक्त अंडर ग्रॅज्युएट आहे. आणि तुमच्या डोक्यातून हे काढून घ्या तुम्ही की मी इंजिनियर नाही व्हा, की मला सीए नाही व्हा, की मी हे करू शकत नाही, तर हा कॉन्फिडन्स वाढवायला मी हा डाटा दिलेला आहे. तर कोणी असो हा शेअर मार्केटमध्ये जाऊ शकतो पैसे बनवायचे असतील. नेक्स्ट हा शेअर ह्याच्या समोर जाण्याकरता मी एक सांगतो की मी शेअर मार्केटमध्ये का आलो. मी जेव्हा रिटायर्ड झालो आणि मला वाटलं की आता काय करायला पाहिजे, तर मी एक ध्यास घेतलं की मला एफडी मध्ये पैसे टाकायचेच नाही. तर मी हळूहळू म्युच्युअल फंड मध्ये गेलो आणि मग एक 6 महिने किंवा 1 वर्ष मी त्याचा अभ्यास करत राहिलो. अभ्यासाकरता आपल्याकडे खूप साधनं आहेत. साधनं म्हणजे सगळ्यात पहिलं साधन युट्यूब. तर युट्यूब कुठे मिळतं ज्याच्याकडे लॅपटॉप असतो. तर तुम्हाला खूप माहिती मिळते. पहिल्यासारखं खूप पुस्तकं वाचायची गरज नाही. युट्यूब तुम्ही पहा, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन मिळते, म्हणजे देयर इज लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन. तर मी ते पहिले म्युच्युअल फंड घेतले. म्युच्युअल फंड बाबतीत पहिले वाचलं एखादी महिना आणि मी स्वतःच अभ्यास केला. आणि मग म्युच्युअल फंड मध्ये बघितलं की मला समजा एक 10 लाख टाकायचे असले तर मी त्या म्युच्युअल फंडचं कॅटेगराईज करणार. आता कॅटेगराईज कुठून मिळते? कॅटेगराईज मिळते पुष्कळशा ठिकाणी. मनी कंट्रोल, म्युच्युअल फंड सही आहे, पुष्कळशा साईट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जा आणि प्रत्येक म्युच्युअल फंडनी एका वर्षाला किती रिटर्न दिलेले आहेत ते पहा. 12% दिले, 10% दिले, 15% दिले. पहिले तर हे घ्या की तुम्ही 4 साईटचे घेतल्यानंतर त्या म्युच्युअल फंडचे कॅटेगराईज करा. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, त्याच्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ सगळे. आणि मग त्याच्यामध्ये 4-5 साईट बरोबर तुम्हाला बघा की त्या 4 साईट मध्ये तुम्हाला 1-2 असे म्युच्युअल फंड देतील, कारण साईट पण बदमाश असतात. ते कोणतेही म्युच्युअल फंडला समोर करतात. तो पहिला पैशामध्ये हे असतं की यू शुड नॉट ट्रस्ट एनीबडी. कोणावर विश्वास पैशा बाबतीत ठेवायचा नाही. तुमचे पैसे तुम्हीच बांधून ठेवायचे. तर इथून गेल्यावर तुम्हाला पाहते की या 4 साईट वरनं मी लार्ज कॅप मध्ये टाकले आणि या लार्ज कॅप मध्ये मला 4 साईट मध्ये समजा 2 किंवा 3 मध्ये हा फंड चांगला दिसतोय, त्याची निवड करायची कोणावर विश्वास न करता. आणि तुमचे 10 लाख जर टाकायचे असतील तर तुम्ही असे कॅटेगराईज लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असे करा. 10 निवडा आणि प्रत्येकामध्ये 1-1 लाख टाकायचे. याच्यामध्ये तुमचं रिस्क कव्हर होऊन जातं. तुम्ही निवडले का फंड ह्याची तुम्हाला आयडिया असते. तुम्हाला पास्ट माहिती आहे की ह्या फंडनी कसं परफॉर्म केलेलं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं 1-1.5 वर्षानंतर की नाही हे पैसे थोडेसे, पण हे फंड सगळे फंड तुम्हाला तुमच्या एफडी पेक्षा चांगलं रिटर्न देणार आहे, एवढं मी नक्की सांगतो. एफडी पेक्षा चांगलं पैसे देणार आहे. आणि एका क्लिक मध्ये 2 दिवसांनी तुमच्या खात्यात पैसे येतात. तर तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की मला पैसे येतील. एक क्लिक केलं, पैसे काढले, तुमच्या खात्यात 2 दिवसांनी खात्यात पैसे येतात. तर अशी तुम्ही रिस्क असेसमेंट केली म्युच्युअल फंड बाबतीत आणि मग हळूहळू शेअर मार्केटकडे जा. 1 वर्ष 1.5 वर्ष ठेवा, कारण तुम्हाला तो म्युच्युअल फंड जो आहे तो पण शेअरच घेतो, पण त्याचे फंड मॅनेजर असतात ते करतात, कारण ते खूप हुशार असतात. त्यांना माहित असतं की काय करावं लागतं. तर तुम्ही हळूहळू म्युच्युअल फंड कडे जा आणि त्याच्यानंतर शेअर मार्केटकडे जा. आणि 1 तास जसं तुम्ही कुठेही काय करता तसं वॉकिंगला जाता, अर्धा 1 तास युट्यूब पहा, संध्याकाळी पहा. इतकं तुम्हाला ज्ञान येतं ना की तुम्ही आरामात माझ्यासारखे बनवू शकता, बहादुर साहेबांसारखे बनवू शकता, यांच्यासारखे बनवू शकता. तर खूप असं अवघड नाही आहे, खूप चॅलेंजिंग नाही आहे. आणि खूप सीए ची डिग्री पाहिजे असं पण नाही आहे की मी सीए असल्याशिवाय मला पैसा मिळणार नाही. हे मी थोडस ह्याच्याकरता सांगतो की इन्व्हेस्टमेंट किती टाईपचे असतात. एफडी आहेत, बॉन्ड्स आहेत, गोल्ड आहे, स्टॉक्स आहेत, रिअल एस्टेट आहे, नॅशनल पेन्शन स्कीम, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि म्युच्युअल फंड. हा अभ्यास आहे की तुम्हाला 20 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष याच्यामध्ये तुम्हाला किती किती रिटर्न मिळालेले आहे प्रत्येकाला. तर इक्विटी मध्ये बहुतेक 12.9, बँक फिक्स डिपॉझिट 5.5, गोल्ड मध्ये 8.4, रिअल एस्टेट मध्ये 6.2,
आणि तुमचं इन्फ्लेशन जे येतं ते तुमचा मूळ पैसा खात असतं. तर त्याचा आहे 5.7. तर अल्टिमेटली हा ग्राफ हे सांगतो तुम्हाला की तुम्ही इक्विटीकडे गेलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचा पैसा बनू शकतो. एक फार सिंपल आहे, हा रूल ऑफ 72 आहे. रूल ऑफ 72 मध्ये कसं असतं की समजा तुम्हाला बँकेमध्ये एक 10% व्याजाने पैसा मिळत असतो, आपला तुम्हाला पैसे तुमचे याच्यावर मिळत असतात, तर ते तुमचे पैसे डबल केव्हा होतील. जर तुम्ही इथे 10 ने भागितलं तर हा 7.2 येतात, पण बँक तुम्हाला एफडी वर मला वाटते एक 7 ते 8% देतात. तर त्याप्रमाणे तुम्ही आपलं काढू शकता की मला 12 वर्षात डबल होईल पैसा की 10 वर्षात होईल की किती होईल. पण मला वाटतं बँकेच्या एफडी मध्ये तुमचा पैसा डबल हा जो असतो हा नॉट लेस दॅन 10 इयर्स. कितीही बँक चांगली असली तरी 10 वर्षात पैसा तुमचा डबल होऊ शकत नाही. इथे बघा हा रेट ऑफ रिटर्न आहे ना, हा सांगतो आणि तुम्हाला किती लागतात पैसे. समजा तुम्ही 8 वर्ष घेतलं, 8% घेतलं बँकेचा रेट, तर तुम्हाला 9 वर्ष लागतात डबल व्हायला. या ग्राफ मध्ये मी सांगितलेलं आहे की रेट ऑफ रिटर्न काय असतात आणि तुमचं किती असतो. नेक्स्ट एक ऑडियो क्लिप है, ती फक्त तुम्हाला सांगतो. आपने देखा होगा हर्षद मेहता स्कैम के पहले मार्केट बहुत ऊपर गया था, फिर मार्केट एकदम नीचे डूब गया. 2 साल में हुआ गिरा, वापस बाउंस बैक हुआ. उसके बाद 1999-2000 में आपने शायद आईटी बबल के बारे में सुना होगा. उसके पहले मार्केट बहुत बड़ा था. क्या मार्केट धड़ाम करके नीचे गिरा? बिल्कुल गिरा. लेकिन क्या वापस रिकवर हुआ? बिल्कुल हुआ. उसके बाद अगर मैं 2007-8 के बारे में बात करूं, 8 में बिकॉज ऑफ द लीमन ब्रदर्स क्राइसिस क्या मार्केट गिरा? मैंने बोला ऑलमोस्ट 40% से गिरा था 3-4 महीने के अंदर. वापस बढ़ा? हाँ या नहीं? कोरोना के टाइम पे क्या मार्केट गिरा? क्या वापस बढ़ा? क्या उससे भी कहीं ऊपर गया? सो बेसिकली स्टॉक मार्केट में ये है कि शॉर्ट टर्म में डरना है तो आप डर सकते हो. लॉन्ग टर्म के हिसाब से अगर आप सोचोगे तो एक ही सेंटेंस ध्यान में रखना है कि इंसान हो या स्टॉक मार्केट, आखिर जाना ऊपर ही है. धन्यवाद. आणि तुमचे जे प्रश्न आहेत कसे कुठे इन्व्हेस्ट करायचे ह्या कमी स्लाइड्स मध्ये मी काय मांडू शकलो नाही, पण डेफिनेटली मी जर मला अपॉर्च्युनिटी दिली बढाईवाल्यांना तर मी ते डिटेल सांगू शकतो कसे. आणि मला एक सांगायचं आहे की तुम्ही घरी गेल्यावर मनी कंट्रोल पहा उघडून. moneycontrol.com खूप साइट्स आहेत आणि त्या स्लाइड्स मधून तुम्हाला खूप इकॉनॉमिक टाइम्स ज्याच्यामधून तुम्हाला थोडंसं काही काही इन्फॉर्मेशन मिळत राहतात. थोडीशी ही इन्फॉर्मेशन वाचत राहायची थोडी आणि ते तुम्हाला वाचत राहिलं तर आपल्याला कळत राहतं की काय चाललंय. थँक्यू व्हेरी मच फॉर पेशन्स हिअरिंग. कोणाचे काही प्रश्न आहेत? परत एकदा सूचना,